नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डोश्याचे 4 वेगळे प्रकार पाहणार आहोत. घरी उपलब्ध असलेल्या पिठांपासून तुम्ही सहज हे डोसे बनवू शकता. इनो, सोडा न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज हे आपण डोसे बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. आजचा पहिला डोसा आपण रव्यापासून बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही ते घेऊ शकता. इथे मी कपाने मोजून घेतलं आहे, तुम्ही वाटीने मोजू शकता. यानंतर इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घातलं आहे. नेहमीचा आपल्या घरचा जो चमचा असतो ज्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे पीठ घ्यायचं आहे. आता इथे अर्धा चमचा साखर घालायची आहे, यामुळे रंग छान येईल डोस्याला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. इथे मी अर्धा चमचा घातला आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अगदी फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे मी असं बारीक करून घेतलं आहे. हे पीठ आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर असं हे डोस्याचं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा आहे तेव्हा पुढचं साहित्य घालून त्यापासून डोसा बनवू शकता. आता हे सगळं पीठ बाउलमध्ये घेतलं आहे. यामध्ये आता 1 कप दही घालायचं आहे. तर हे कमी आंबट दही आहे जे घरी बनवलेलं आहे. मिक्स करून घेऊया आधी आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालूया. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी ते अर्धा कप पाणी घेतलं. मिक्स करून घेऊया. थोडं पाणी घालत हे मिक्स करायचं आहे. तर याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्यात. तर इथे मी असं विस्करने याला फिरवून घेते आणि सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घेते. तर हे अजूनही घट्ट आहे. तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घातलं यामध्ये. तर आतापर्यंत मी यामध्ये 1 कप पाणी घातलं. तर नेहमीचं जसं आपलं डोस्याचं पीठ असतं तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. हे आता आपण झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर साधारण 15 मिनटं झालेत आणि हे पीठ पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. तुम्ही पाहू शकता हे किती घट्ट झालं आहे. तर इथे मी आणखी पहा 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं मी 2 चमचे घालते. मिक्स करून घेऊया. आणखी 2 चमचे घातलं. तर साधारण मी आता आणखी पाव कप पाणी घातलं. म्हणजे आत्तापर्यंत मी यामध्ये 1.25 कप पाणी घातलं आहे. तर हे आता अगदी परफेक्ट आहे डोसा बनवण्यासाठी. तर ते गॅसवरती मी तवा छान असा गरम करून घेतला आहे. तेलाने त्याला ग्रीस करून घेतलं. आता यावरती असं पाणी शिंपडायचं आहे. हे पाणी पुसून घेते मी आणि गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि सेंटरला हे डोस्याचं पीठ घालायचं 1 चमचा. आणि सेंटरपासून कडेला असा हा डोसा पसरवून घ्यायचा. यामध्ये आपण इनो सोडा घातलेला नाही आहे तरी मस्त अशी जाळी येते या डोस्याला. तर आता वरची बाजू ड्राय करून घेऊया आणि वरची बाजू ड्राय झाल्यानंतर यावरती तेल किंवा बटर तुम्ही घालू शकता. मी इथे बटर लावते. तुम्हाला हवं त्याप्रमाणे कमी जास्त बटर तुम्ही इथे लावू शकता. आता आपण ह्याला कुरकुरीत करून घेऊया. तर पहा हा खालच्या बाजूने असा ब्राऊन झाला आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया. याला उलटायची गरज नाही आहे. मस्त असा रंग आला आहे डोस्याला. पाहू शकता किती मस्त जाळीसुद्धा आली आहे. तर हा असा आपला पहिला डोसा, रव्याचा डोसा तयार आहे. तुम्ही अगदी झटपट हा डोसा नाश्त्यासाठी बनवू शकता. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी, ज्वारीच्या पिठाचा डोसा. यासाठी मी इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही वाटीने मोजूनसुद्धा 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊ शकता इथे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. कढीपत्ता घालायचा आहे बारीक चिरून आणि यानंतर कोथिंबीर घातली आहे. याबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे.
पाव चमचा जिरं घातलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं, तर त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घातलं आहे. आधी हे मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आणखी पाणी यामध्ये घालूया. हे मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आता यामध्ये आणखी पाणी लागेल, तर इथे मी आणखी 1 कप पाणी घालते. पुन्हा हे सगळं एकजीव करून घेऊया. याचं आपल्याला अगदी पातळ असं पीठ करून घ्यायचं आहे, जसं आपलं ताक असतं त्याप्रमाणे. तर आतापर्यंत यामध्ये आपण 2 कप पाणी घातलं. आता हे पीठ 10 मिनिटासाठी झाकून असंच ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 10 मिनिटं झाले आहेत. पाहूया, मिक्स करून घेऊया याला. तर हे मला आता घट्ट वाटतं आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घातलं आहे. तर 1 कप ज्वारीच्या पिठाला इथे मला 2.5 कप पाणी लागलं. तर आता हे अगदी परफेक्ट आहे. आता याचे आपण डोसे बनवूया. डोसा बनवताना प्रत्येक वेळेस हे पीठ तळापासून असं ढवळून घ्यायचं आणि मग तव्यावरती घालायचं. तर इथे तवा मी छान गरम करून घेतला आहे पॅन. याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं. खूपच कमी तेल लावते इथे मी. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि जे आपलं तयार पीठ आहे ते व्यवस्थित ढवळून असं आधी कडेला आणि मग सेंटरला असं घालून घ्यायचं. थोडंसं वरून घालायचं म्हणजे मस्त अशी जाळी येते डोस्याला. आता मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता वरून ड्राय झाला आहे डोसा. आता यावरती थोडंसं तेल घालायचं आणि आता हा कुरकुरीत होईपर्यंत डोसा आपण भाजून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटानंतर हा डोसा पहा मस्त असा कुरकुरीत होतो. ब्राऊन दिसायला लागला वरूनसुद्धा. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया. अगदी सहज हा डोसा निघतो. खूपच कुरकुरीत असा हा डोसा बनतो. रंगसुद्धा पाहू शकता किती मस्त आला आहे. नाश्त्यासाठी अगदी झटपट हा डोसा तुम्ही बनवू शकता. हा डोसा आपण काढून घेऊया. तर हा आपला ज्वारीचा पिठाचा डोसा तयार आहे. आता पाहूया आपली तिसरी रेसिपी, तांदळाच्या पिठाचा डोसा. तर यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. घरी असलेलं, घरी दळलेलं किंवा मार्केटमधून रेडी आणलेलं कुठलंही तुम्ही पीठ घेऊ शकता. आता यामध्ये मी 1 कप पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या त्याच्यातला. मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी किसलेलं गाजर घालते आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हिरवी मिरची चिरून घातली आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे मी पाव चमचा ओवा घालते आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यामध्ये. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. सफेद तीळ दाताखाली आल्यानंतर खूपच मस्त लागतात यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आधी आपण 1 कप घातलं होतं, इथे मी आणखी 1 कप घालते. मिक्स करूया.
आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया. तर साधारण 15 मिनटं झाले आहेत. तर आता हे पीठ आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आधीपेक्षा हे थोडंसं घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे याची आता. आता याचे डोसे बनवायचे आहेत. तर पॅन छान कडकडीत गरम करून घेतला. थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि पीठ घालायचं. आता हा डोसा आपण वरून ड्राय करून घेऊया. पहा, वरून ड्राय झाल्यानंतर मस्त असा हा कुरकुरीत झाला आहे. 3 ते 4 मिनटानंतर डोसा काढून घेऊया. तर याला उलटायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा डोसा उलटून घेते. पहा किती मस्त रंग आला आहे. तर हा मस्त असा आपला तांदळाच्या पिठाचा डोसा तयार आहे. काढून घेऊया. तर हा झटपट असा नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. आता आपण बनवूया पुढची डोशाची रेसिपी, थालीपीठ डोसा. तर इथे मी यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर ही सगळी पिठं आपल्या घरी तर उपलब्ध असतातच. ती वापरून हा आपण मस्त डोसा बनवू शकतो. यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालते आहे. तुम्ही याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे आणि यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे. इथे आता मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी बेसन घालते आहे. पाव कप बेसन घालायचं, त्यामुळे चवसुद्धा खूप मस्त येते आणि डोश्याला रंगसुद्धा खूप छान येतो. तर हे मिक्स करूया. तर इथे आपण घरात उपलब्ध असलेली सगळी पिठं एकत्र केली आहेत आणि हा डोसा बनवतो आहे. आता यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. याशिवाय तुमच्या घरी कुठलं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर आणखी हे घट्ट आहे. आणखी 1 कप पाणी घातलं. तर आतापर्यंत 3 कप पाणी मी यामध्ये घातलं. मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणखी 1 कप घातलं. तर याच्यामध्ये आपल्याला 4 ते 4.5 कप पाणी लागणार आहे. आतापर्यंत 4 कप पाणी घातलं यामध्ये. आणखी अर्धा कप. तर मला इथे एकत्र असं 4.5 कप पाणी लागलं आहे. हे आता व्यवस्थित असं डोसा बनवण्यासाठी तयार आहे पीठ. याचे आता आपण डोसे बनवूया. तर याआधी आपण ज्याप्रमाणे डोसे बनवले तसेच याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत. पॅन इथे गरम करून घेतला आहे. ग्रीस करून घ्यायचा तेलाने थोडासा आणि मस्त असा गरम करून घ्यायचा. तवा मस्त गरम झाला की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग यावरती डोश्याचं पीठ घालायचं. आधी कडेला आणि मग सेंटरला असं पीठ घालून घ्यायचं. थोडंसं वरून घालायचं म्हणजे मस्त जाळी येते डोश्याला. आणि आता मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपण भाजून घेऊया. तर 2 ते 3 मिनटामध्ये हा डोसा वरून ड्राय होतो. वरून ड्राय झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल, बटर किंवा तूप सोडून घ्यायचं आहे म्हणजे डोसा पटकन निघेल आणि मस्त ब्राऊन रंग येईल डोस्याला. तर आता आपण याला कुरकुरीत करून घेऊया. तर आणखी याला 2 ते 3 मिनटं मी भाजून घेते. तर हा आपला शेवटचा डोसासुद्धा तयार आहे. धन्यवाद.